नमस्कार। आज आपल्या बॅचेसचा 15वा दिवस आहे। चौथा मोल्ट उठून आज आपण सकाळी 9वी फीडिंग टाकलेली आहे। फीडिंग टाकण्या अगोदर आपण 200 स्क्वेअर फूट जागा वाढवलेली आहे, म्हणजे 5.5 बाय 40 चे 3 रॅक केलेले आहेत आणि 5.5 बाय 50 चे 2 रॅक केलेले आहेत। एवढी स्पेसिंग आपण आतापर्यंत दिलेली आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की फॉर्मोलिन आळ्यांवरती कसं मारायला पाहिजे, त्याचे काय फायदे होतात। आज सकाळी आपण आळ्यांवरती 1 किलो चुन्यामध्ये 150 ग्राम आयुष मिक्स करून आळ्यावरती धुरळणी केलेली आहे। आयुष चुन्यामुळे आपल्या बेडमधील बुरशीचा अटॅक कमी होतो, तसेच आपल्या आळ्या निरोगी जास्त प्रमाणात राहतात। त्यामुळे आपल्याला आयुष हे चुन्यामध्ये मिक्स करून वापरायचं आहे। बरेच जण सप्लिमेंट पावडर बरोबर आयुष मारतात, परंतु त्यापेक्षा जर एक चुन्यामध्ये आयुष मिक्स केली तर याचा रिझल्ट आणखी छान आपल्याला मिळण्यास मदत होते। आतापर्यंत आपण अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे। आपण पातळ फीडिंग दिवसा देत आहे, सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा। सध्या तरी आळीची साईज खूप छान आहे। 12व्या किंवा 13व्या फीडिंगला आपलं सॅम्पल येईल, कारण आपण चौथ्या फीडिंग नंतर सेरीमोर मारलेलं होतं। सेरीमोरमुळे आळ्यांची इम्युनिटी पॉवर वाढते, आळ्या जास्त पाला खातात, त्यामुळे आपल्याला एखादी फीडिंग जास्त द्यावी लागणार आहे सॅम्पल येण्यासाठी। परंतु आळ्यांची साईज वगैरे सेरीमोरमुळे खूप छान झालेली आहे। आतापर्यंत आपण अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे। आज 9वी संध्याकाळची 10वी फीडिंग पडणार आहे। सोमवारपर्यंत आपल्या चंद्रिका पडतील अशी आपल्याला आशा आहे। त्यासाठी आपण बाहेर चंद्रिका पण धुया घेतलेल्या आहेत। 500 लिटर पाण्यामध्ये आपण 5 किलो ब्लिचिंग पावडर मिक्स करून त्यामध्ये अर्धा तास आपण 10 चंद्रिकेचं बंडल ठेवत आहे व त्यामुळे त्या चंद्रिकेवरील दोरा पूर्णपणे निघून जात आहे। अशा पद्धतीने आपण चंद्रिका पण साफ करून घ्यायला चालू आहेत। शेडमध्ये स्पेसिंग दिलेली आहे, हवा खेळती राहावा यासाठी आपण साइडने शेडनेट आणि ताडपत्री दोन्ही पण 5 फूट उंचवर बांधलेले आहेत। त्यामुळे दिवसा हवा खेळती राहते, मॉइश्चर कंट्रोल मध्ये राहतं। ह्युमिडिटी जी 90-95 राहते ते 80-85 च्या आसपास येते, त्यामुळे शेडमधील रोगराईचं प्रमाण कमी होण्यास मदत होते। त्यासाठी आपल्याला दररोज शेड ओपन ठेवायचं आहे। जास्त गरम झालं तर आळ्यांमध्ये रोगराईचं प्रमाण वाढते, त्यामुळे आपल्याला शेडमध्ये हवा खेळती ठेवायची आहे। शेतकरी बंधूंनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले फेसबुक पेज व यूट्यूब चॅनल दोन्ही ठिकाणी आपल्याला फॉलो करायला विसरू नका।